सिस्टमिक स्टॅकमध्ये स्वागत. माझं नाव आसावरी बापट आहे. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजच्या 19व्या भागात आपण ट्रॅफिक प्रोटेक्शन पॅटर्न्स पाहणार आहोत. सर्व्हिसेसना ट्रॅफिक स्पाइक्सपासून वाचवणे अपटाईमसाठी महत्त्वाचे आहे. इंटरव्ह्यूमध्ये टोकन बकेट, लीकी बकेट किंवा फिक्स्ड विंडो यांपैकी योग्य निवड कशी करायची हे आपण शिकूया, जेणेकरून तुम्ही सिस्टम सुरक्षित ठेवण्याचे तंत्र आत्मविश्वासाने सांगू शकाल. सुरुवात आपण ट्रॅफिक त्सुनामीच्या उदाहरणाने करूया, जिथे अनियंत्रित स्पाइक्समुळे डेटाबेस कोलमडू शकतो. यावरून ट्रॅफिक कंट्रोलचे महत्त्व समजेल. पुढे आपण रेट लिमिटिंग, थ्रॉटलिंग आणि क्लासिक बकेट अल्गोरिथम या 4 मुख्य स्ट्रॅटेजीज शिकू. यात बर्स्ट हाताळण्यासाठी टोकन बकेट आणि फ्लो स्मूथ करण्यासाठी लीकी बकेटमधील फरक पाहू. तसेच फिक्स्ड आणि स्लायडिंग विंडोजची तुलना करून तुमच्या स्केलसाठी योग्य टूल निवडू. फक्त ट्रॅफिकच नाही, तर बॉट्स आणि स्पॅमपासून रिसोर्सेस कसे वाचवायचे हेही पाहू. सिस्टम स्टॅबिलिटी आणि 429 एरर्समुळे होणारा युजर एक्सपिरियन्स यांचा समतोल साधणे इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचे आहे. शेवटी मोठ्या ट्रॅफिकमध्येही तुमची API सुरक्षित ठेवणारी लेयर्ड डिफेन्स सिस्टम कशी बनवायची हे तुम्हाला समजेल. एका खऱ्या इंजिनिअरिंग चॅलेंजचा विचार करूया. समजा तुमच्या हाय स्केल APIवर अचानक ट्रॅफिकचा प्रचंड लोड आला, कदाचित फ्लॅश सेल, ब्रेकिंग न्यूज किंवा बॉट अटॅकमुळे. इथेच तुमच्या सिस्टेमची खरी परीक्षा असते. अशा वेळी बॅकएंड कोलमण्यापासून वाचून जास्तीत जास्त खऱ्या युजर्सना सर्व्हिस देणे हेच तुमचे मुख्य ध्येय असते. इथे प्रश्न सगळं कसं प्रोसेस करू हा नसून सिस्टीम कशी वाचवू हा असतो. हे नीट हाताळले नाही तर रिट्राय स्टॉर्म सुरू होतो, जिथे क्लायंट्स वारंवार रिक्वेस्ट पाठवून मरणासन्न सर्व्हरला पूर्णपणे ठप्प करतात. इंटरव्ह्यूमध्ये रिसोर्स मॅनेजमेंटचा हा दबाव तुम्हाला समजतो का हेच पाहिले जाते. जेव्हा CPU आणि मेमरी संपत येते तेव्हा ट्रॅफिकला प्राधान्य कसे द्याल? जर तुमच्याकडे अशा हाय प्रेशर सिच्युएशनसाठी स्ट्रॅटेजी नसेल तर तुमची डिझाईन्स ऐनवेळी फेल होऊ शकतात. आज आपण हीच रेझिलियन्स कशी निर्माण करायची ते पाहणार आहोत. आमच्या या 19व्या भागात आपण ट्रॅफिक प्रोटेक्शनला API सुरक्षेचा मास्टर क्लास मांडणार आहोत. हे फक्त फायरवॉल पुरते मर्यादित नाही, तर अवाजवी ट्रॅफिक, बॉट्स आणि अचानक येणाऱ्या स्पाइक्सपासून केलेला इंटेलिजंट बचाव आहे. तुमचे API हे व्यवसायाचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पॅटर्न गेटवे किंवा लोड बॅलन्सर लेव्हलवर काम करून बिझनेस लॉजिकपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रिक्वेस्ट मॅनेज करतात. अनेक जण प्रोटेक्शन खूप उशिरा म्हणजे डेटाबेस लेव्हलला लावण्याची चूक करतात, ज्यामुळे रिसोर्सेस आधीच खर्च झालेले असतात. ही सुरक्षा पेरिमीटरवर ठेवून तुम्ही कोअर ॲसेट्स वाचवू शकता. सिस्टम डिझाईनमध्ये हा पेरिमीटर फर्स्ट दृष्टिकोन तुमची रिसोर्स एफिशियन्सी आणि सुरक्षिततेची समज दर्शवतो. जेव्हा आपण ट्रॅफिक त्सुनामीबद्दल बोलतो तेव्हा आपण अशा सिस्टमचं वर्णन करत असतो जी 3 मुख्य बाजूंनी धोक्यात असते: अचानक आलेले स्पाइक्स, सतत होणारा गैरवापर आणि अनियंत्रित वाढ. मॉनिटरिंग चार्टवर जेव्हा रिक्वेस्ट व्हॉल्यूम एखाद्या उभ्या भिंतीसारखा दिसतो तो हाच क्षण असतो. असुरक्षित सिस्टमसाठी हा पॉइंट ऑफ नो रिटर्न असल्याने हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. योग्य स्ट्रॅटेजीशिवाय कनेक्शन प्रेशरमुळे तुमचा डेटाबेस कोलमडेल आणि थ्रेड पूल्स भरल्यामुळे लॅटन्सी प्रचंड वाढेल. यात अनेकदा संपूर्ण सिस्टम ब्राउनआउट मोडमध्ये जाते. ट्रॅफिक कमी झाले तरी बॅकलॉग किंवा करप्टेड कॅशेमुळे सर्व्हिसेस बंदच राहू शकतात. लक्षात ठेवा, हे फक्त हॅकर्समुळेच घडते असे नाही. कधीकधी तुमच्याच मोबाईल ॲपमधील बगमुळे एका सेकंदात हजारो वेळा रिट्राय होऊन हा त्सुनामी येऊ शकतो. इंटरव्ह्यूमध्ये अशा विविध लाटा ओळखता येणे तुमच्या अनुभवाचा पुरावा ठरते. आता आपण ही ऊर्जा शोषून घेणारे ब्रेकवॉटर कसे तयार करायचे आणि सिस्टम सुरक्षित कशी ठेवायची हे शिकणार आहोत. ट्रॅफिक कंट्रोलचे मूळ तत्त्वज्ञान म्हणजे तुमच्या सिस्टमच्या स्थिरतेचा रक्षक होणे. हे 2 मुख्य स्तंभांवर अवलंबून आहे: संसाधनांचे न्याय्य वाटप आणि लोड असताना स्थिरता राखणे. विचार करा, एका आक्रमक युजरमुळे किंवा चुकीच्या क्लायंटमुळे सर्वांचा अनुभव का खराब व्हावा? हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या कमकुवत मॉडेलकडून सुरक्षिततेकडे वळतो. आपण फेअरनेस लागू करतो, जेणेकरून प्रत्येकाला आपला वाटा मिळेल, पण कोणीही पूर्ण सिस्टम व्यापू शकणार नाही. फक्त स्थिरतेवर लक्ष देऊन फेअरनेस विसरणे ही मोठी चूक ठरू शकते. जर तुमचे रेट लिमिट खूप कडक असेल तर एखाद्या बॉटला थांबवताना तुम्ही चुकून महत्त्वाच्या ग्राहकांनाच ब्लॉक करू शकता. इंटरव्ह्यूमध्ये हे नक्की सांगा की ट्रॅफिक कंट्रोल हा तांत्रिक निर्णयासोबतच एक बिझनेस निर्णयसुद्धा आहे. तुम्ही तुमच्या APIच्या उपलब्धतेचा एक करार ठरवत असता. जेव्हा सिस्टीमवर ताण येतो तेव्हा व्यक्तिगत आउटलायर्सना बाजूला सारून प्लॅटफॉर्मचा आरोग्य कसे जपायचे हे तुम्ही इथे ठरवता. रेट लिमिटिंग हे आपल्याकडचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे, जे ठराविक मर्यादेपलीकडील रिक्वेस्ट रोखण्यासाठी कडक अडथळा म्हणून काम करते.
हे IP ॲड्रेस किंवा API की सारख्या कीचा काउंटर तपासते आणि मर्यादा ओलांडल्यास लगेच 429 टू मेनी रिक्वेस्ट एरर देते. रिसोर्सेस पूर्णपणे संपू नयेत म्हणून हे अत्यंत प्रभावी आहे. पण मॉनिटरिंगशिवाय या मर्यादा खूप कमी किंवा जास्त ठेवणे ही मोठी चूक ठरू शकते. मर्यादा खूप कडक असल्यास युजर एक्सपिरियन्स खराब होतो आणि खूप शिथिल असल्यास सिस्टीम सुरक्षित राहत नाही. सर्व गोष्टींसाठी एकच ग्लोबल लिमिट वापरणे टाळावे. खऱ्या सिस्टीममध्ये वेगवेगळे टियर्स हवेत. इंटरव्ह्यूमध्ये डिस्ट्रीब्युटेड सिस्टीममध्ये हे कसे हाताळाल यावर चर्चा करा. तुम्ही सेंट्रलाइज्ड रेडिस वापरणार की लोकल काउंट्स? लॅटेन्सी आणि ॲक्युरेसीमध्ये इथे तडजोड करावी लागते. सामान्य वापरासाठी पुरेशी पण अटॅक थांबवण्यासाठी कडक अशी योग्य मर्यादा शोधणे गरजेचे आहे. थ्रॉटलिंग हे रेट लिमिटिंगपेक्षा अधिक सूक्ष्म तंत्र आहे. यात विनंत्या थेट नाकारण्याऐवजी ट्रॅफिकचा वेग हळूहळू कमी करण्यावर भर दिला जातो. जेव्हा सिस्टमवर ताण येतो तेव्हा हे तंत्र मुद्दाम उशीर म्हणजेच लेटन्सी निर्माण करते किंवा विनंत्या रांगेत म्हणजेच क्यू ठेवते. यामुळे बॅकएंडला सावरण्यासाठी किंवा ऑटो स्केल होण्यासाठी वेळ मिळतो आणि प्रत्येक युजरला बाहेर काढण्याची गरज पडत नाही. हे शट ऑफ स्विचऐवजी प्रेशर रिलीज वॉल्वसारखे काम करते. पण सावध रहा, जास्त वेळ थ्रॉटलिंग केल्यास मेमरी एक्झॉशनमुळे सर्व्हर क्रॅश होऊ शकतो. तसेच क्लायंटचा वेळ संपल्यामुळे पुन्हा रिट्रायचा धोका वाढतो. डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये सांगा की थ्रॉटलिंग छोट्या अडचणींसाठी उत्तम आहे, पण मोठ्या संकटात रेट लिमिटिंगच लागते. शेवटी पूर्ण ब्लॅकआउटपेक्षा युजरला थोडा संथ पण चालू अनुभव देणे हाच उद्देश आहे. बर्स्टी ट्रॅफिक हाताळण्यासाठी इंजिनियर्स टोकन बकेट अल्गोरिदमला पसंती देतात. यात एका बकेटमध्ये ठराविक वेगाने टोकन जमा होतात. प्रत्येक रिक्वेस्टसाठी एक टोकन खर्च करावे लागते. बकेट रिकामी असल्यास रिक्वेस्ट रिजेक्ट होते. याचा फायदा असा की युजरने बराच वेळ रिक्वेस्ट न केल्यास टोकन साठतात आणि तो एकाच वेळी अनेक रिक्वेस्ट पाठवू शकतो. पण टोकन संपल्यावर त्याला रिफिल रेटनुसारच थांबावे लागते. यात बकेट खूप मोठी असल्यास एकाच वेळी येणारा लोड डेटाबेस क्रॅश करू शकतो. या उलट रिफिल रेट कमी असल्यास युजरला सतत अडथळा जाणवेल. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की हे कार्यक्षम आहे कारण यात प्रत्येक रिक्वेस्टचा टाइमस्टॅम्प न ठेवता फक्त एक काउंटर आणि लास्ट रिफिल टाइम लागतो. पॅरामीटर्स नीट सेट केल्यास हे युजरला लवचिकता आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सुरक्षा देते. लीकी बकेट अल्गोरिदम थोडा वेगळा आहे कारण तो ट्रॅफिकचा फ्लो एकदम स्मूथ आणि कॉन्स्टंट ठेवण्यावर भर देतो. एका बादलीची कल्पना करा जिच्या तळाला एक छोटं छिद्र आहे. तुम्ही त्यात कितीही वेगाने पाणी ओतले तरी ते एकाच ठराविक गतीने बाहेर पडते. आपल्या सिस्टममध्ये रिक्वेस्ट्स एका बफरमध्ये येतात आणि अगदी ठराविक स्पीडने प्रोसेस होतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अनप्रेडिक्टेबल ट्रॅफिकला एका स्थिर प्रवाहात बदलते, ज्यामुळे बॅकएंडवर ताण येत नाही. बॅकग्राऊंड प्रोसेसिंग किंवा लॉगिंगसाठी हे उत्तम आहे, जिथे वेळेपेक्षा स्टेबिलिटी महत्त्वाची असते. पण जर रिक्वेस्ट सतत वेगाने येत राहिल्या तर बफर ओव्हरफ्लो होऊन नवीन रिक्वेस्ट्स डिस्कार्ड होतात, ज्यामुळे डेटा लॉस होऊ शकतो. जेव्हा तुमच्या डाऊनस्ट्रीम सर्व्हिसेसची थ्रूपुट लिमिट अगदी फिक्स्ड असते तेव्हा लीकी बकेट निवडा. हे स्पाइक्स रोखून सिस्टम फेलियर टाळते, पण यामुळे बफरमधील रिक्वेस्टचा लेटन्सी टाइम वाढू शकतो. रेट लिमिटिंगसाठी फिक्स्ड विंडो ही सर्वात सोपी पद्धत आहे. यात वेळेचे 1-1 मिनिटासारखे छोटे ब्लॉक्स केले जातात आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये येणाऱ्या रिक्वेस्ट्स मोजल्या जातात. नवीन मिनिट सुरू झालं की काउंटर पुन्हा 0 होतो. हे अंमलबजावणीसाठी खूप सोपे असल्याने बेसिक सेटअपसाठी लोकप्रिय आहे. पण यात बाउंड्री बर्स्टची मोठी समस्या आहे. जर एखाद्या युजरने एका विंडोच्या शेवटी आणि लगेच दुसऱ्या विंडोच्या सुरुवातीला पूर्ण कोटा वापरला तर अगदी कमी वेळात परवानगीपेक्षा दुप्पट ट्रॅफिक येईल. यामुळे तुमची सर्व्हिस डाऊन होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये ही पद्धत सांगताना या त्रुटीचा आवर्जून उल्लेख करा. साध्या APIसाठी हे ठीक आहे, पण हाय ट्रॅफिकसाठी अधिक प्रगत पर्यायाचा विचार करावा. फिक्स्ड विंडोच्या समस्या सोडवण्यासाठी आपण स्लाइडिंग विंडो अल्गोरिदम वापरतो. हे डिस्क्रीट ब्लॉक्सऐवजी रोलिंग टाइम फ्रेम वापरून अधिक अचूक अंमलबजावणी करते. हे सध्याच्या मिलीसेकंडपासून मागे वळून पाहते, ज्यामुळे कोणत्याही क्षणी विनंत्यांची संख्या मर्यादेबाहेर जात नाही. यामुळे बाउंड्री स्पाइक्स पूर्णपणे थांबतात. पण यात कॉम्प्लेक्सिटी आणि रिसोर्स वापर वाढतो. पूर्ण अचूकतेसाठी प्रत्येक रिक्वेस्टचा टाइमस्टॅम्प स्टोअर करावा लागतो, जे हाय थ्रूपुट सिस्टीममध्ये कठीण जाऊ शकते. जास्त मेमरी वापरल्यामुळे रेट लिमिटिंग सर्व्हिसेस फेल होण्याचा धोका असतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही स्लाइडिंग विंडो लॉग्स विरुद्ध काउंटर्सबद्दल बोलून कार्यक्षमता कशी वाढवायची हे सांगू शकता. अचूकता आणि ओव्हरहेड यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. बाउंड्री इश्यूजशिवाय कडक अंमलबजावणीसाठी हा सर्वोत्तम पॅटर्न आहे. बॉट प्रोटेक्शन म्हणजे फक्त ट्रॅफिक मोजणे नव्हे, तर त्यामागचा हेतू ओळखणे होय. हे ह्युरिस्टिक्स, बिहेवियरल ॲनालिसिस आणि डिव्हाइस फिंगरप्रिंटिंग वापरून खरा माणूस आणि ऑटोमेटेड स्क्रिप्टमधील फरक ओळखते.
महत्त्वाचे म्हणजे बॉट्स कोणताही बिझनेस फायदा न देता बँडविड्थ आणि रिसोर्सेस फस्त करतात किंवा डेटा स्क्रॅपिंग आणि पासवर्ड चोरीचा प्रयत्न करतात. यात मोठी चूक तेव्हा होते जेव्हा आपण सर्च इंजिन क्रॉलर्स किंवा ॲक्सेसिबिलिटी टूल्ससारख्या महत्त्वाच्या ट्रॅफिकला चुकून ब्लॉक करतो. कधीकधी स्लो इंटरनेट वापरणारा माणूसही बॉट वाटू शकतो. याला फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतात. मुलाखतीत सांगताना बॉट प्रोटेक्शन मल्टीलेयर्ड असावे हे नमूद करा. फक्त IP ॲड्रेस न बघता रिक्वेस्ट पॅटर्न, हेडर्स आणि माऊस मूव्हमेंट्स तपासाव्यात. हा उंदीर मांजराचा खेळ असल्याने सिस्टम लवचिक हवी. कोअर लॉजिकवर ताण येऊ नये म्हणून एजवर स्पेशलाइज्ड सर्व्हिस वापरणे हा उत्तम आर्किटेक्चरल पर्याय आहे. स्पॅम मिटिगेशन तुमच्या सिस्टममध्ये येणाऱ्या डेटाची विश्वासार्हता जपण्यावर लक्ष केंद्रित करते. हे रिक्वेस्ट्समधील मजकूर तपासून वारंवार येणारे किंवा बिनकामाचे इनपुट ब्लॉक करते, ज्यामुळे तुमचे रिसोर्सेस वाचतात. कमेंट सेक्शन किंवा मेसेजिंग ॲप्सचे उदाहरण घ्या. जर एका व्यक्तीने मिनिटाला 10,000 पोस्ट केल्या तर सर्व्हिस खराब होईल आणि डेटाबेस कचऱ्याने भरेल. स्पॅममुळे फक्त स्टोरेज वाया जात नाही, तर युजर एक्सपिरियन्स बिघडतो आणि तुमचे डोमेन ब्लॅकलिस्ट होऊ शकते. यात सर्वात मोठी जोखीम म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह. फिल्टर जास्त कडक असल्यास खऱ्या युजर्सचा फीडबॅकही स्पॅम ठरू शकतो, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास उडतो. इंटरव्ह्यूमध्ये रेट लिमिटिंग आणि स्पॅम मिटिगेशनमधील फरक स्पष्ट करा. रेट लिमिटिंग किती वेळा हे थांबवते, तर स्पॅम मिटिगेशन काय पाठवले जात आहे यावर लक्ष देते. हे पॅटर्न ओळखण्यासाठी तुम्ही मशीन लर्निंग किंवा सिग्नेचर मॅचिंग वापरू शकता. वैध मजकूर न रोखता ही सुरक्षा राखणे प्लॅटफॉर्मच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रॅफिक प्रोटेक्शनमध्ये युजर एक्सपिरियन्स आणि सिस्टम सेफ्टीचा समतोल साधणे हे एक मोठे इंजिनिअरिंग आव्हान आहे. नियम खूप कडक असतील तर वारंवार येणाऱ्या 429 एरर्समुळे युजर्स कंटाळतील. पण ते खूप सैल असतील तर ट्रॅफिक वाढल्यावर सिस्टम क्रॅश होईल. प्रत्येक व्यवसायासाठी हा समतोल वेगळा असतो. बँकिंग ॲपसाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे, तर सोशल मीडियासाठी युजर एक्सपिरियन्स. सर्व ट्रॅफिकला सारखेच वागवणे ही मोठी चूक ठरू शकते. पेड युजर्स किंवा महत्त्वाच्या APIसाठी वेगळे लिमिट्स असावेत. इंटरव्ह्यूमध्ये हे स्पष्ट करा की परफेक्ट लिमिट असे काही नसते. तुम्हाला सतत मेट्रिक्स तपासून बदल करावे लागतात. हे समजणे म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सिस्टम्स हाताळायला तयार आहात. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये तुमचे ध्येय हे प्रोटेक्शन स्ट्रॅटेजीज प्रभावीपणे स्केल करून दाखवणे असते. फक्त अल्गोरिदम सांगू नका, ते आर्किटेक्चरमध्ये कुठे बसतात यावर बोला. तुम्ही रेडिससारख्या सेंट्रलाइज्ड स्टोअरमध्ये ग्लोबल लिमिट्स वापरणार की प्रत्येक सर्व्हरवर लोकल लिमिट्स? सेंट्रलाइज्ड पद्धत अचूक असते, पण त्यात लॅटन्सी आणि सिंगल पॉइंट ऑफ फेलियरचा धोका असतो. लोकल पद्धत वेगवान आहे, पण लोड बॅलन्सरने ट्रॅफिक नीट विभागले नाही तर ती बायपास होऊ शकते. इंटरव्ह्यूअरला असे ट्रेड-ऑफ्स ऐकायला आवडतात. फॉलबॅक मेकॅनिझमवरही चर्चा करा. रेट लिमिटिंग सर्व्हिस डाऊन झाली तर काय होईल? सिस्टम फेल ओपन होऊन सर्व ट्रॅफिक जाऊ देणार की फेल क्लोज्ड होऊन सर्वांना ब्लॉक करणार? युजर एक्सपिरियन्ससाठी बहुतेक सिस्टम्स फेल ओपन निवडतात, पण तुम्हाला त्याचे समर्थन करता आले पाहिजे. सर्किट ब्रेकर्स आणि शॅडो रेट लिमिटिंग, जिथे तुम्ही ब्लॉक न करता फक्त लॉगिंग करता, यांचा उल्लेख केल्यास तुमचा मॅच्युअर अप्रोच दिसून येतो. कोणत्याही परिस्थितीत सिस्टम सुरक्षित आणि हायली अवेलेबल कशी राहील हे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. आता आपण शस्त्रास्त्रांची माहिती घेतली आहे, तर तुमची प्रोटेक्शन प्रोटोकॉल सक्रिय करण्याची वेळ आली आहे. ट्रॅफिक प्रोटेक्शन ही तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संरक्षण फळी आहे. रेट लिमिटिंग, थ्रॉटलिंग आणि इंटेलिजंट बकेट अल्गोरिदम वापरून तुम्ही हे सुनिश्चित करता की जगाने एकाच वेळी दार थोठावले तरी तुमचे API सुरू राहतील. लक्षात ठेवा, लवचिक सिस्टीमच विश्वासार्ह असते. तुम्ही उपलब्धतेची खात्री देऊ शकला नाही तर युजर्स दुसरा पर्याय शोधतील. सर्वात मोठी चूक म्हणजे गाफील राहणे. रेट लिमिटर आहे म्हणजे तुम्ही कायमचे सुरक्षित आहात असे नाही. ट्रॅफिकचे स्वरूप बदलते, नवीन बॉटनेट्स येतात आणि तुमच्या ॲपचा स्केलही वाढतो. या सुरक्षा उपायांना तुमच्या स्टॅकचा जिवंत भाग मानून त्यांचे नियमित ट्यूनिंग आणि मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे. इंटरव्ह्यूमध्ये हे सांगा की तुम्ही केवळ औपचारिकता पूर्ण करत नसून व्यवसायासोबत विकसित होणारी इन्फ्रास्ट्रक्चर लेअर तयार करत आहात. जेव्हा ट्रॅफिकची पुढची लाट येईल तेव्हा योग्य टूल्स आणि ते वापरण्याचं कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. तर आपण पाहिलं की ट्रॅफिकच्या त्सुनामीपासून तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाचवायचं. आपण 2 मुख्य मार्ग अभ्यासले: जास्तीचे रिक्वेस्ट ब्लॉक करण्यासाठी हार्ड रेट लिमिटिंग आणि वेग हळूहळू कमी करण्यासाठी थ्रॉटलिंग. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये आपण शिकलेल्या 4 अल्गोरिदमपैकी योग्य निवड करता आली पाहिजे. टोकन बकेट, लीकी बकेट किंवा फिक्स्ड आणि स्लायडिंग विंडो कधी वापरायच्या हे तुम्हाला ठाऊक हवं. सिस्टमची स्थिरता आणि युजर एक्सपिरियन्स यातील समतोल साधणं महत्त्वाचं आहे. लवचिक स्ट्रॅटेजी निवडणं तुमची प्रगल्भता दाखवतं. आता तुमच्याकडे API सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण टूलकिट तयार आहे. ट्रॅफिक प्रोटेक्शन पॅटर्नची माहिती इथे संपतीये.
महत्त्वाच्या इंटरव्ह्यूमध्ये लक्षात ठेवा की सिस्टम प्रोटेक्शन आणि युजर एक्सपिरियन्स यांचा योग्य समतोल साधणं गरजेचं आहे. फिक्स्ड विंडोपासून टोकन बकेटपर्यंतच्या 6 स्ट्रॅटेजींपैकी तुमची निवड योग्य कारणांसह सांगा. लिमिट्स लोकल आहेत की ग्लोबल हेही स्पष्ट करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. कोर्सची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुढच्या भागात सागा पॅटर्नवर चर्चा करू. भेटूया लवकरच. ऑल द बेस्ट.